त्या अजिंक्यांचं लगीन म्हणजे डोक्याला तापच झालाय. एकदाच हे घर नावावर झालं म्हणजे मी सुटीन तर हे नाटकात. जेडीनं चांगलं स्थळ बघितलं, पण आता असं लगीन केलंय म्हणल्यावर ही घर सोडल्यागतच झालं की. म्हणजे ही घर अख्खच्या अख्खा अजिंक्यांच्या कशात जाणार? काय बी करून ही घर मला माझ्या नावावर करून घ्यायला लागल. आणि आता शितलीच्या घरचं नुकसान झालंय म्हणजे जिजीन ही लगीन मोठं नको करू असं म्हणणार, नाहीतर सत्ताहून मदतीला जात्याला असं दिसतंय. आमच्या ह्या बाबानं पैसे उधळण्यापेक्षा आधीच गायब केलेलं बरं. जितू, अरे नको एवढं मनाला लावून घेऊ. ना लई कष्टानं ऊस वाढवला होतो. अरे वय, पण असं नाही व्हायला पाहिजे होतं. पांडुरंगाच्या मनात काहीतरी असेल. असं कसं ना आता आपल्या हातात काय आहे? आपण सगळा ऊस वाचवायचा प्रयत्न केला की. पण नाही झालं. बस आम्ही जेडीच्या घरी गेलो होतो. आत्ता पोहोचलो घरी तेव्हा आज्यानं सांगितलं, लगोलग इकडे आलो. नाना, कसं काय झालं हो सगळं? काय झालं, कसं झालं काय माहित, पण नेमकी लग्नात अडचण आली. कसं काय ऊसानं अचानक पेट घेतला काय कळलंच नाही. सगळा ऊस जळून गेला. 1.25 एकर तेवढा शिल्लक राहिला. धग एवढी लागली त्यात बी हाताला काय घावलं असं वाटत नाही. उन्हामुळे तर झालं नसेल ना जितू? नानांना पण तसंच वाटतंय. पण दादा, उन्हानं उसाने पेट घेतला असता तर दिवसा घ्यायला पाहिजे होता ना. आजच्या टायमाला अरे जे आपल्या नशिबात होतं ते झालं. आता त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग आहे? जे झालं ते झालं. आता पुढं काय करायचं ते बोलू. समाधान, अरे जयश्रीच्या घरचं कसं आहे? चांगलं आहे सगळं. अहो, आम्ही नाही म्हणत असताना जेडीनं लग्न केलं. नाना, आमचा निर्णय चुकला होता, पण तिनं अक्षी बरोबर निर्णय घेतला. पोरगं कमी शिकलेलं असलं तरी बी चांगलं आहे. मोठा बंगला बांधलाय. घरात आई आणि पोरगं दोघच असतात. आईचा स्वभाव पण गरीब आहे. जेडीला काय त्रास होणार नाही बघा ती. चला, ते एक बरं झालं. आता काळजी आहे ती फक्त शीतलच्या लग्नाची. नाना, मी काय म्हणतोय, असं झालंय म्हणल्यावर आपण काळजी करू नको समाधान. काय बी झालं तरी लग्न जोरातच होणार. अहो पण म्हणजे अरे लग्नासाठी हॉल बघितलाय. हॉल नाही म्हणजे 55,000 रुपये भरून संध्याकाळी बाहेर लॉन मध्ये घ्यायचं चाललंय. जेवणाचा खर्च बी डबल होणार आहे आता. यापेक्षा आपण दुसरा काहीतरी पर्याय बघूया की. नाही नाही, अरे आमच्या घरातली एकुलती एक पोरगी आहे ती, तिचं लग्न जोरातच होणार. हे बघ, तू काय काळजी करू नकोस.
ही अशी चर्चा करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण पटापटा कामाला लागूया. काय झालं? तुमचं लय मोठं नुकसान झालंय. वय जितू काकाने एवढा घाम गाळून ऊस पिकवला होता अन जाऊ दे, जे नशिबात आहे ते नाही टाळता येत. वय पण तिथले तुमचं एवढं मोठं नुकसान झालंय आणि त्यात आपल्या लग्नाचा खर्च. आपलं लग्न जरा जास्तच खर्चिक होतं असं नाही वाटत तुला? वय पण आता लग्न म्हणल्यावर खर्च होणारच की. अगं पण प्रत्येक जण जर असा विचार करत असेल तरी परिस्थिती कशी बदलणार? आपल्याला स्वतःहून काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या लग्नावर जो खर्च होणार आहे ना तो विनाकारण होणार आहे. हा, म्हणून आपण रजिस्टर लग्न करूया असं माझं मत नाही. कारण लग्नात आपल्या आठवणी असतात आणि रजिस्टर लग्नात कोणालाच आनंद घेता येत नाही. वय आणि जेडीनं असं लग्न केल्यामुळं तिच्या लग्नात बी कोणाला जाता आलं नाही, म्हणून सगळ्यांना आपल्या लग्नात आनंद घ्यायचा आहे. पण म्हणून या लग्नापायी नानांच्या डोक्यावर पैशाचा डोंगर नाही ठेवायचा मला. त्यामुळे मी एक निर्णय घेतलाय. काय? 30 मेला सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. सामूहिक विवाह सोहळा म्हणजे? म्हणजे बघ, विधी सगळे सारखेच होतात पण एका लग्नाला जेवढा खर्च येतो ना तेवढ्याच खर्चात 25 ते 30 जणांची लग्न होते. अरे पण हे असं कसं लग्न? अगं काय होतंय, सगळा खर्च तर सामूहिक असतो आणि खर्च सामाजिक संस्था करते. आणि आपणच असं ठरवलं की एकच लग्न मोठं करण्यापेक्षा ना 3-4 जोडप्यांनी एकत्र येऊन लग्न केलं तर आनंद बी घेता येईल आणि आर्थिक बचत बी होईल, जी आपण आपल्या भविष्यासाठी वापरू शकतो. आणि सामूहिक विवाह सोहळ्यात कुणी श्रीमंत गरीब असं काय नसतं. तुला नाही पटलं का? हे बघ, मला माहिती आहे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं लग्न थाटामाटात व्हावं आणि त्यांच्या घरच्यांचं बी तेच मत असतं. त्यात तू 40 पिढ्यानंतर झालीच म्हणल्यावर तुझ्या घरच्यांच्या तर लय अपेक्षा असतील. पण शितले, मी जो निर्णय घेतलाय ना आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचा आहे. मला माझा निर्णय तुझ्यावर लादायचा नाही. तुला जर आवडत असेल तरच आपण करूयात, नाहीतर मला काहीच प्रॉब्लेम नाही, आपण तसंच करू. आणि तुझ्यासाठी तर मी काय बी करू शकते. फौजी, तुम्ही फक्त देशाच्या रक्षणाचं नाही तर सामाजिक भान ठेवून विचार करता, याचा मला लई गर्व आहे. लग्न सामूहिक सोहळ्यात करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण घरातले तयार होताल? अगं तू एका फौजी सोबत लग्न करायला घरातल्यांना तयार केलंस, मग आता काय अवघड आहे? आता मी एकटी नाही, आपण दोघांनी मिळून घरातल्यांशी बोलायचं. आता आपलं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच होणार.